अस्तो मा सत्यमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतगमय. नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात महाराष्ट्र समाचार. सोबत ज्येष्ठ क्रीडा पत्रकार नवनाथजी दांडेकर सर आणि सुहासजी जोशी सर. आपल्या दोघांचं सहर्ष स्वागत. आज 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिनाचा महोत्सव देशभर सुरू आहे. मुंबईत आज हा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी ऑर्गनाइज इन कोऑपरेटिव्ह ऑफ RMMS आणि MCDCA बँक ऑफ बडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने या बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. सर्वप्रथम मी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्व आणि आमचे मित्र ललित चव्हाण यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, स्वागत करतो की गेली अनेक वर्ष ते शालेय मुलामुलींसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं नियमित आयोजन करतात. त्यात कॅरम आहे, बुद्धिबळ आहे, कबड्डी आहे, तसंच इंटर हॉस्पिटल क्रिकेट स्पर्धा देखील ते घेतात. तर खूप एक मोठं व्यासपीठ ते मुंबई म्हणा, मुंबई उपनगर म्हणा, बाहेरच्या मुलामुलींसाठी उपलब्ध करून देत आहेत. आणि त्याच माध्यमातून त्यांनी 15 ऑगस्टच्या निमित्ताने इथे आंतरशालेय मुलामुलींसाठी मोठ्या प्रमाणावर बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन केलं आहे. मला वाटतं 100पेक्षा जास्त खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत. आणि चव्हाण सरांचं आणि त्यांच्या टीमचं खूपच कौतुक करायला पाहिजे, कारण लहान मुलामुलींनाच व्यासपीठ मिळणं खूप मी महत्त्वाचं मानतो, महत्त्वाचं समजतो. कारण त्यांच्यासाठी खूप कमी स्पर्धा होतात. तर त्यांच्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धा होणे ही काळाची गरज आहे. कारण उद्याचे आपल्याला विश्वनाथन आनंद, प्रज्ञानंद हे यांच्यामधूनच आपल्याला मिळणार आहेत. आणि त्याचबरोबर पालकांचं देखील मी मनपूर्वक अभिनंदन करीन, कारण त्यांची पण साथ खेळाडूंना मिळते. ते पण स्वतः इथे सकाळपासून येतात, शेवटपर्यंत थांबतात आणि आपल्या मुलांना प्रोत्साहन देतात. मी सगळी लहान मुलं आहेत, मुली आहेत, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कठोर परिश्रमाला पर्याय नाही. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सराव करा, मेहनत घ्या. यश आज नाही उद्या हे तुमचं आहेच. आणि बुद्धिबळ म्हटलं तर हा प्रचंड बुद्धिमत्तेचा खेळ आहे आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या मुलांना, शालेय मुलामुलींना खूपच फायदा आहे की तुमच्या मेंदूला खूप चालना मिळते. आणि बुद्धिबळ खेळायला आता भारतात म्हटलं तर सुगीचे दिवस आलेले आहेत. म्हणजे एका जमान्यात रशियाने बुद्धिबळ खेळावर खूप मोठं वर्चस्व निर्माण केलं होतं, पण आपण आता त्याच दृष्टीने भारताची देखील वाटचाल चालली आहे. गेल्या काही वर्षात भारतीय बुद्धिबळ खेळाडूंनी आपला झेंडा विश्वात सगळीकडे फडकवला आहे. अनेक चांगले खेळाडू पुढे प्रकाशझोतात येत आहेत. आजच्या दिवसात मोबाईलचं व्यसन लहान मुलामुलींना लागलं आहे, सोशल मीडियाचं लागलं आहे. तर याची काळजी पालकांनी घ्यायला पाहिजे, त्यांना त्यापासून लांब ठेवायला पाहिजे आणि कुठल्या तरी खेळाकडे त्यांना आकर्षित केलं पाहिजे. मग तो इंडोर खेळ असो, आउटडोर खेळ असो, कुठलाही खेळ असो. कारण खेळामध्ये खूप ताकद आहे, तुम्हाला जय पराजय पचवायची, जिंकून देण्याची वगैरे. तर पालकांना मी विनंती करीन की त्यांना कुठला तरी खेळ खेळू द्या, मैदानावर पाठवा किंवा इंडोर खेळ खेळू द्या. कारण ह्याच्यातून खूप शिकायला मिळतं. तुम्हाला एक चांगली ताकद तुम्हाला मिळू शकते या खेळातून. आणि पुन्हा एकदा चव्हाण सरांचं मी खूप अभिनंदन करतो, आभार मानतो आणि येणाऱ्या भाविकांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो की त्यांनी अशाच जास्तीत जास्त स्पर्धा त्यांनी या शालेय मुलामुलींसाठी आयोजित कराव्यात. पत्रकार या नात्याने आमच्याकडून जी काय मदत, जी काय सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित प्रयत्न करू. आयडियल स्पोर्ट्सच्या अकॅडमीचे आमचे मित्र सर्व लीलाधर चव्हाणांचं नेहमीच कौतुक वाटते. आज मी बाहेर निघताना पाऊस होता जोरदार. मला वाटलं होतं पालक आणि मुलं येतात की नाही, इथे बघितलं तर गर्दी दिसली बाहेर. खरं त्या चव्हाणांचं कौतुक आहे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं. कॅरम स्पर्धा असो, बुद्धिबळ असो, क्रिकेट असो, या सगळ्या स्पर्धांमध्ये अगदी जीव ओतून त्यांचे कार्यकर्ते काम करतात. आणि आमचे सहकारी जोशी साहेबांनी सांगितलं की खरंच बुद्धिबळामध्ये आपण लीडर आहोत आता भारत. आणि त्यासाठी ही जी मुलं घडतात, या मुलांमधून उद्याचा गुकेश, उद्याचा प्रज्ञानंद किंवा उद्याचे ते काय तिचं वैशाली निर्माण होईल. मला खात्री आहे की यातून एखादा विद्यार्थी जाईल आणि आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करेल. मी आता गेली 30-35 वर्ष चव्हाणाशी संबंधित आहेत, जवळजवळ 35 वर्ष सामनामध्ये असल्यापासून. आणि त्यांचंच अविरतपणे जे काम चालू आहे ना, कोणी काही म्हणो, कोणी काही हे करो, प्रतिक्रिया देऊ, पण निष्ठेने काम करतात ते. आणि त्याचं मला कौतुक वाटतं नेहमी. त्यांना शुभेच्छा देतो मी. आणि यापुढे त्यांनी असेच कार्यक्रम सुरू ठेवावे. आमच्या प्रसिद्धीसाठी जे तुम्हाला पाहिजे आहे ते सगळं तुम्हाला मदत आम्ही करू. आणि या सगळ्या बुद्धिबळपटूंना छोट्या मी
त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो. नमस्कार, मी सुनील खोपकर. आज 15 ऑगस्टच्या दिवशी आयडियल स्पोर्ट अकॅडमीने बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केली आहे. त्यांचं मी आभारी आहे. सर्व पालकांना एक आमची क्रीडा शिक्षक म्हणून एक विनंती आहे, मुलांना कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, टेबल टेनिस, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो खो, लंगडी, हॉकी, फुटबॉल, हे स्विमिंग, हे सर्व गेम त्यांना शिकवले पाहिजे, जेणेकरून ते भविष्यात भारताला पारितोषिक आणून देतील.